दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टरसह सुमारे 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्राम महसूल अधिकारी किरण दशरथ कोठुळे औज मंद्रुप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी राणा वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी गणेश भुजबळ, राजेश विटेकर, कोतवाल भाऊ गायकवाड यांच्या पथकाने रात्री 1च्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात छापा टाकला. या कारवाई दरम्यान लाल रंगाचा अर्जुन महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पिवळ्या रंगाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू भरलेली आढळून आली. पथकाला पाहताच 2 इसम आणि चालक घटनास्थळावरून पळून गेले. नंतर आयात जाफरसो पाटील हा ट्रॅक्टरचा मालक व चालक असल्याचे सांगत घटनास्थळी आला. त्याच्याकडे वाळू उपशाची कोणतीही रॉयल्टी, पावती अथवा परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. सदर ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा अंदाजे एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मंद्रुप पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी आयात जाफरसो पाटील व 2 अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच पर्यावरण कायदा कलम 9 आणि 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार करत आहेत.